मुंबईमध्ये झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आता नागपूर महानगरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। नागपूर शहरातील सोडाच नागपूर महानगरपालिका मुख्यालयातच अशा प्रकारे धोकादायक झाडं जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। या झाडांचंही सर्वेक्षण जे आहे ते झालेलं नाही। आपण हे मुख्यालयातील भलं मोठं झाड या ठिकाणी बघा आणि या झाडाचा निम्मा बुंधा जो आहे तो झिजलेला आहे, म्हणजे जवळपास 60% बुंधा झिजलेला आहे आणि हे भलं मोठं झाड कधीही वादळी वाऱ्यात कोसळू शकते अशी परिस्थिती आहे। आणि फक्त हे एक झाड नाही तर नागपूर महानगरपालिका परिसरात काही झाडं जे आहे ते असेच धोकादायक स्थितीमध्ये आहे। आता हे दुसरं झाड या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे सुद्धा या ठिकाणी निम्मा बुंधा जो आहे तो झिजलेला आहे, कुजलेला आहे आणि ह्या झाडाचा आकार आपण या ठिकाणी बघू शकतो। कधीही झाड जे आहे ते कोसळण्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते। या परिसरामध्ये नेहमी लोकांची वर्दळ असते, हजारो लोक नागपूर महानगरपालिका शहरात महानगरपालिकेत येत असतात आणि अशा परिस्थितीत धोकादायक झाड जर कोसळलं तर मोठी दुर्घटना होण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जात आहे। फक्त नागपूरच महानगरपालिकाच नाही तर नागपूर शहरात अनेक धोकादायक झाडं जे आहे ते त्या ठिकाणी आहेत। त्यांचं सर्वेक्षण अजूनही महानगरपालिका प्रशासनाकडनं झालेलं नाही। त्याची आकडेवारी महानगरपालिकेकडे नाही की शहरात किती धोकादायक झाडं आहे आणि त्यामुळे जर दुर्घटना झाली तर जबाबदार कोण हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा विचारला जातोय। आपण महानगरपालिकेतलीच ही स्थिती बघू शकतो। या ठिकाणी हे धोकादायक स्थितीत असलेले काही झाडं जे आहे त्यांचं सर्वेक्षणही महानगरपालिकेच्या संबंधित डिपार्टमेंटनं गार्डन डिपार्टमेंटनं केलेलं नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर होत आहे। नागपुरात बुधवारी जो पहिला पाऊस झाला, वादळी पाऊस, छोटी मोठी 14 झाडं कोसळलेली आहे, काही वाहनांवरही कोसळलेली आहे आणि अशा परिस्थितीत ही धोकादायक झाडं जर कोसळली, मोठी दुर्घटना झाली तर त्याला जबाबदार कोण असणार हा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित केला जातोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।